यानंतर थेट जाणार आहोत लातूरमध्ये संतांच्या पादुका या मंदिरात दाखल झालेल्या आहेत। आपण थेट दृश्य पाहतोय। हा नयनरम्य असा सोहळा लातूरात पार पडतो आहे। लातूरात संतांच्या पादुकांचं आगमन झालेलं आहे। भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। ज्ञानोबा तुकोबा नामदेव जनाबाईंच्या पादुका एकाच ठिकाणी पाहण्याचा योग इथे आलेला आहे। मंदिर परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। या पादुकांचं आगमन झाल्यामुळे भक्तांचा महासागर इथे पाहायला मिळतोय। मोठी गर्दी पाहायला मिळते। संजय राऊतांविरोधातील मानहानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतला। राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्यानं खटला मागे। भुसेंची माहिती तर दादा भुसेंनी समजूतदारपणा दाखवला। राऊतांची प्रतिक्रिया। संघाच्या मानहानी खटल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर। हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। मुलुंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची दिल्लीत पुन्हा पत्रकार परिषद। नागरी हवाई वाहतूक मंत्री नायडूंच्या राजीनाम्याची मागणी तर VSR कंपनीला प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा असल्याचा आरोप। स्त्री बीजांच्या विक्रीचं रॅकेट बदलापूरमध्ये उघड। स्त्री बीज वाढवणाऱ्या इंजेक्शनचा अवैध साठा जप्त। IVF सेंटरच्याही सहभागाची शक्यता। चौकशी सुरू असल्याची गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। बुलढाण्याच्या लोणारमधील चिखला काकड गावात शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटात वाद। 100 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया। चिखला काकड गावात पोलिसांचा बंदोबस्त। नागपूर पेपर फुटी प्रकरणी ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश। 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची भीती। दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांचं काँग्रेस विरोधात आंदोलन। बॅरिकेडिंग तोडून कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयाजवळ पोहोचले। AI समिटमध्ये युवक काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा निषेध। डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर लादलेल्या टॅरिफवर अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा हातोडा। कान उघडणी करणाऱ्या न्यायाधीशांना ट्रम्पनं म्हटलं कलंक। आणखी 10% कर लादण्याची घोषणा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।